एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। हर घर तिरंगा मोहीम 2025 अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे विविध देशभक्तीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून त्याचा एक भाग म्हणून आज शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा दौड उत्साहात पार पडली। श्री शिवतीर्थ मैदानातून दौडीचा शुभारंभ उपायुक्त नंदू परळकर यांच्या हस्ते झाला। यावेळी उपायुक्त विद्या कदम, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे यांची प्रमुख उपस्थिती होती। तिरंगा दौड केएल मलाबादे चौक ते महात्मा गांधी चौक मार्गे संपन्न झाली। दौडीत शहरातील शालेय विद्यार्थी, एनसीसी पथक, विविध सामाजिक, स्वयंसेवी आणि क्रीडा संस्थांचे पदाधिकारी तसेच महापालिका अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। देशभक्तीपूर्ण घोषणांनी संपूर्ण शहरात वातावरण भारावून गेलं। कार्यक्रमात प्रशासन अधिकारी इरफान पटेल, मुख्याध्यापक शंकर पोवार, क्रीडा अधिकारी संजय शेट्टे, समाज विकास अधिकारी सुनील शिंदे, सहाय्यक आरोग्य अधिकारी मंगेश दुरुककर, संदीप जोशी, दीपक खोत, सदाशिव जाधव, गणेश शिंदे, राम कांबळे, रफिक पेंढारी, संदीप मधाळे, करण लाखे, कविता सोळंकी, सचिन खोंद्रे, संजय कांबळे, अनिल कांबळे आदी उपस्थित होते। या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदरभाव जागृत करणे आणि स्वातंत्र्याच्या अमूल्य वारशाची जाणीव करून देणे हा होता। हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत पुढील काही दिवसांमध्येही महानगरपालिका विविध कार्यक्रम राबवणार असून नागरिकांनी यात उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। देशभक्तीचा संदेश देणाऱ्या या तिरंगा दौडीमुळे शहरात एकात्मता, अभिमान आणि देशप्रेमाची भावना अधिक दृढ झाली।